शुभविवाह या मालिकेच्या 4 मार्चच्या भागामध्ये भूमी अचानकपणे रूममध्ये येते आणि पौर्णिमा काय सांगायचं आहे तुला मला यावरती आता इकडे निलांबरी सावरासावर करत म्हणते, अगं काही नाही, तुला पुन्नोचा स्वभाव माहिती आहे ना, ती काहीतरी वेड्यासारखं बडबडते. यावरती भूमी सांगते, नाही आई, मी स्वतःच्या कानांनी ऐकलं. पौर्णिमा म्हणत होती की भूमिताईला मला आता खरं खरं सांगायलाच पाहिजे. हिने माझ्यापासून काय सत्य लपवले आणि हिला काय सांगायचं आहे. बोल पौर्णिमा, गेल्या वर्षभरामध्ये असं काय झालंय की जे तुला मला सांगायचं आहे. असं म्हटल्यावरती पौर्णिमा म्हणते, हो, मी तुला सगळं सत्य सांगणारच आहे. निलांबरी म्हणते, अगं पुन्नू काय वेड्यासारखी करतेस. पौर्णिमा म्हणते, नाही, तुला सत्य ऐकायचं आहे ना, मग ऐक. गेल्या वर्षभरामध्ये मी आणि मानसी आमच्या दोघींचं, असं म्हणत आता आमच्या दोघींचं लग्न झाले हे आता सगळं इकडे पौर्णिमा सांगणार तितक्यात तिथे माधवराव येतात आणि म्हणतात, अगं भूमी काय सांगणार आहे. या दोघींचं ठरलं होतं की भूमिताईला इतक्यात सत्य सांगायचं नाही. म्हणजे खरं सांगू, गेल्या वर्षभरामध्ये मानसीचं अफेअर होतं हे पौर्णिमाला समजलं होतं, पण तिने तुझ्यापासून ते लपवून ठेवलं. त्या दोघींनी ते सिक्रेट ठेवलं आणि तेच तिला सांगायचं होतं की गेल्या वर्षभरापासून आम्ही तुझ्यापासून सिक्रेट लपवून ठेवतोय आणि त्याचं गिल्ट तिच्या मनामध्ये आहे. त्याच गिल्टबद्दल तुला तिच्याशी बोलायचं होतं आणि हेच, बाकी काहीच नाही. हो ना पौर्णिमा. पौर्णिमा होकारात ही मान डोलावते आणि माधवराव रागारागाने पौर्णिमाकडे पाहतात. तोपर्यंत इकडे आता प्रशांत येतो. प्रशांत म्हणतो, भूमिताई, बाबा, अहो खूप मोठी गडबड झाली. मानसीला मी समुद्राच्या दिशेने जाताना पाहिलेलं आहे. म्हणजे मानसी रडत होती, डोळे पुसत होती आणि ती समुद्राच्या दिशेने गेली. मी तिला आवाज पण दिला पण तिचं लक्षच नव्हतं. मला खूप भीती वाटते बाबा. यावरती भूमी म्हणते, काय बोलतोयस तू. यावरती माधवराव म्हणतात, शांत व्हा बरं तुम्ही सगळ्यांनी. भूमी म्हणते, नाही, मला आत्ताच्या आत्ता पौर्णिमा भेटायला जायला पाहिजे. नक्की काय झालंय, तिच्या डोक्यात काय विचार चालू आहे. एकतर तिची मानसिक अवस्था मी दिलेल्या नकारामुळे विचित्र झालेली आहे. मला पाहायलाच पाहिजे. असं म्हणत आता इकडे भूमी धावत पळत प्रशांतला सोबत घेऊन मानसी कुठे गेली हे पाहण्यासाठी निघून जाते. इकडे भूमी आणि प्रशांत निघून गेल्यावरती माधवराव चिडतात आणि म्हणतात, पौर्णिमा, तुला माहिती आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलंय. भूमीवरती डायरेक्ट आघात झालेला तिला सहन होणार नाही. तिला डायरेक्ट कोणतीही वर्षभरामधली गोष्ट सांगितलेली सहन होणार नाही. मग तुझं काय चाललंय. माझ्या मुलीच्या जीवाशी जर पुन्हा खेळ करण्याचा प्रयत्न केलात ना, गाठ माझ्याशी आहे. पौर्णिमा, तुला माहीत नसेल, आत्तापर्यंत मी कधीही इतका कठोर वागलो नाही, तितका कठोर वागेन. खबरदार जर भूमीपर्यंत परत असं काही बोलणं पोहोचलं तर. असं म्हणत माधवराव, निलांबरी आणि पौर्णिमा दोघींनाही चांगलंच खडसावतात. भूमीच्या तब्येतीबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायचीच नसते. पौर्णिमा चिडते आणि दर वेळेला ह्या भूमी भूमी भूमी, माझं अस्तित्व ना इथे ना सासरी. तोपर्यंत आता इकडे प्लॅन चालू होतो. तिकडून भूमीला घेऊन प्रशांत त्याच ठिकाणी येणार असतो ज्या ठिकाणी आकाश आता इकडे अथर्वला घेऊन जाणार असतो. तिथेच खरा खूप मोठा प्लॅन शिजणार असतो. भूमीचं मत बदलण्यासाठी केलेला हा प्लॅन असतो. मग ज्या वेळेला मानसी त्या ठिकाणी पोचते, इकडे अथर्वला घेऊन आता आकाश निघालेला असतो. तो सांगत असतो, बेस्ट ऑफ लक अथर्व. अथर्व म्हणतो, खरंच आकाश दादा, तुझं मला कौतुक वाटतं. म्हणजे ज्या वेळेला सकाळी भूमिताईने नकार दिला, तुझ्याशी बोलण्यासाठी पण नकार दिला, तुझा चेहरा किती पडला होता, तू किती उदास होतास रे. आणि आत्ता बघ ना, पुन्हा एकदा उमेद घेऊन तू आनंदाने मला त्या प्लॅनच्या इथे घेऊन चालला आहेस. त्यावरती आकाश म्हणतो, कसं आहे ना, मी उमेद हारलेलो नाही आहे. म्हणजे हे मला भूमीनेच शिकवलंय. ज्या वेळेला माझ्यासोबत भूमीचं लग्न झालं तेव्हाची माझी कंडिशन तुला माहिती आहे ना. मी अगदी लहान मुलासारखा होतो, पण तेव्हा भूमीने तेव्हासुद्धा हार मानली नाही. तोच तिचा गुण मी तिच्याकडून शिकलोय. कितीही संकट आली तरी त्यांना तोंड द्यायचं, लढायचं, रडायचं नाही. आणि मग तो सगळ्या आठवणी आठवतो. लग्नापासून भूमीला झालेला त्रास, लग्नापासून भूमीने घेतलेले एफर्ट्स आणि एखाद्या लहान मुलाला नवरा म्हणून स्वीकारताना भूमीची होणारी कसरत, हे सगळं आकाशला आठवतं आणि त्याला भूमीबद्दलचा आदर वाढतो. आणि हेच डोळ्यासमोर घेऊन तो पुन्हा एकदा भूमीला मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. आणि तो अथर्वला सांगतो, तिच्या नकारापेक्षा तुमच्या प्रेमाची इंटेन्सिटी जास्त दाखवा. त्याच वेळेला तिला तुमचं प्रेम समजेल आणि ती प्रेमाला होकार देईल. आपण अजिबात रडायचं नाही, आता लढायचं आहे. असं म्हणत आकाश उमेद न हरता अथर्वला घेऊन त्या ठिकाणी जातो. आता मात्र अथर्व आणि मानसी या दोघांनी केलेल्या प्लॅनप्रमाणे तिथे आता वाळूचा एक छानपैकी हार्ट काढलेला असतो. अथर्व मानसी लिहिलं असतं.
अथर्वने मानसीसाठी हे सगळं तयार केलंय असं भूमीला दाखवायचं असतं, जेणेकरून अथर्व मानसीला शेवटचं बाय बोलतोय आणि हे किती दुःखद आहे, अथर्वचं मानसीवरती किती प्रेम आहे हे सगळं दाखवण्यासाठी हा सगळं डेकोरेशन केलेलं असतं। त्या हार्टच्या एका बाजूला मानसी, एका बाजूला अथर्व बसलेले असतात। आता प्रशांत तिकडे घेऊन येतो। मग मानसी आणि अथर्व या दोघांना बघून भूमी एका ठिकाणी लपून हे सगळं पाहायला लागते। दोघ जण निशब्दपणे एकमेकांकडे पाहत असतात आणि आता फायनली आपले घरचे जर का आपल्या लग्नाला परवानगी देत नाहीयेत तर आपण माघार घेतली पाहिजे। आपण हे लग्न करता कामा नये, आपण एकमेकांना भेटता कामा नये, पण शेवटचं बाय म्हणण्यासाठी मी तुला इथे बोलवलंय। आता आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, आपली सगळी स्वप्न अधुरी असणार आहेत, त्यामुळे आपण शेवटचं एकमेकांना गुड बाय बोलूया असं म्हणत अथर्वने वेगवेगळ्या फुग्यांवरती त्यांनी पाहिलेली वेगवेगळी स्वप्न लिहिलेली असतात। आता एका साईडला लपून छपून आकाश पाहत असतो की भूमी काय रिॲक्ट करते आणि दुसऱ्या बाजूला लपून छपून भूमी पाहत असते की मानसीला किती दुःख होते। मानसी सांगत असते, आपण दोघांनी एकत्र राहण्याची स्वप्न पाहिली होती, पण ही स्वप्न आपली सगळी संपणार आहेत। एकदा शेवटचं या स्वप्नांना जगून घेऊया, कारण आयुष्यात पुन्हा ही स्वप्न कधीच जगता येणार नाहीत। आपण सगळ्यात मोठं स्वप्न बघितलं होतं, तुझं शिक्षण पूर्ण होऊन तू उच्च शिक्षण घेऊन कंपनीमध्ये मोठ्या पदावरती काम करशील, आणि एक फुगा ते वरती टाकतात। नंतर मानसी म्हणते, दुसरं स्वप्न बघितलं होतं की मी लग्न करून तुझ्या घरी येईन, मी माझं शिक्षण पूर्ण करता करता आई आणि आजीची मदत करेन। दुसरा फुगा सोडला जातो। मग आता इकडे अथर्व म्हणतो, आपण तिसरं स्वप्न बघितलं होतं की लग्नानंतर तुझ्या बाबांचा इलाज करण्यासाठी त्यांना परदेशी घेऊन जायचं, त्यांचे पाय बरे करायचं। तिसरं स्वप्न म्हणजे तिसरा फुगा वरती सोडला जातो। भूमी हे सगळं पाहत असते, तिच्या डोळ्यात पाणी येतं। आपल्यामुळे हे दोघंजण या सिच्युएशनमध्ये अडकलेत हे तिला समजतं। एक एक करत प्रत्येक स्वप्नांचे फुगे आता वरती सोडले जातात। मानसी सांगायला लागते, आपण स्वप्न बघितलं होतं प्रशांतला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवू आणि त्याचं शिक्षण पूर्ण झालं की त्याला चांगला जॉब मिळेल, हे सुद्धा स्वप्न आपल्याला सोडावं लागणार। एक एक करत एक एक फुगे वरती सोडले जातात। भूमी धाय मोकलून रडायला लागते, आपल्यामुळे दोघांवरती आलेलं संकट भूमीला सहन होत नसतं। आता फायनली दोघंजण पुन्हा एकत्र येतात आणि आता त्या फुग्यांवरती त्यांनी आपल्या बाळांची ठरवलेली नावं लिहिली असतात। आणि आता मानसी सांगते, हा शेवटचा फुगा, हा फुगा आपण सोडून देऊया, म्हणजे आता पटवर्धनांची येणाऱ्या पिढीबद्दल बघितलेली, पुढच्या पिढीबद्दल बघितलेली सगळी स्वप्न आपल्याला विसरून जावी लागणार आहेत आणि पुन्हा आपण एकमेकांना सोडून दुसरं कुणावरती कधीही प्रेम करू शकत नसलो तरीसुद्धा आपल्या घरच्यांच्यासाठी आपल्याला आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागणार असं म्हणत तो फुगासुद्धा सोडला जातो। आता भूमीचा धीर खचत जातो, आपल्यामुळे दोघांवरती आलेलं संकट तिला पाहवत नसतं। दोघांच्या डोळ्यातली अश्रू पाहून भूमी रडायला लागते। अथर्व म्हणतो, यापुढे आता आपण कधीच भेटायचं नाही, त्यामुळे आपण प्रेमाची ही जी रांगोळी काढली ना वाळूने तुझ्या माझ्या नावाची, आता सगळी स्वप्न तर संपलेली आहेत, हे शेवटचं स्वप्न सोडल्यावरती आपण आता ती रांगोळीसुद्धा पुसून टाकूया असं म्हणत बाळांची नावं लिहिलेला फुगावरती सोडत दोघंजण रांगोळी पुसण्यासाठी आता त्या रांगोळीजवळ येतात आणि भूमी रडायला लागते। दोघंजण ज्या वेळेला आता एकमेकांना मिठी मारतात आणि अथर्व म्हणतो, ही आपली शेवटची भेट असेल, यापुढे पुन्हा आपली कधी भेट होईल मला माहिती नाहीये। आकाश एकदम डेस्परेटली भूमीकडे पाहत असतो की भूमी आत्ता काही बोलेल, नंतर काही बोलेल, पण जोपर्यंत रांगोळीजवळ दोघं येत नाहीत भूमी निश्चितपणे हे सगळं पाहत असते। जेव्हा दोघंजण रांगोळी पुसण्यासाठी समोर येतात तेव्हा भूमी येते। थांब मानसी असं म्हणत ती मानसी अथर्वला थांबवते। दोघंजण भूमीकडे पाहत बसतात। फायनली भूमीने दोघांच्याही प्रेमाला होकार दिलेला असतो आणि आकाशवरती असलेला राग दोघांवरती न काढता दोघांच्या लग्नाला ती तयार झालेली असते। मग मात्र अथर्व, मानसी, आकाश यांचा प्लॅन यशस्वी होतो। हेच सांगण्यासाठी भूमी घरी येते। घरी आल्यावरती भूमी सगळ्यांना सांगते की मी मानसी आणि अथर्व यांच्या लग्नासाठी होकार दिलाय, म्हणजे अथर्व खूप चांगला मुलगा आहे, मला त्याचं सगळं म्हणणं पटलेलं आहे। यावरती आता मात्र माधवराव म्हणतात, हे बघ, ज्याबद्दल अथर्व म्हणजे ज्याप्रमाणे अथर्व चांगला आहे हे तुला समजले ना, त्याचप्रमाणे काही दिवसानंतर आकाशराव पण खूप चांगले आहेत हे सुद्धा तुला समजेल। यावरती भूमी म्हणते, शक्यच नाही, जो माणूस चांगला आहे ना त्याबद्दलच माझं चांगलं मत होतं, आकाशबद्दल माझं मत कधीही चांगलं होणार नाही असं म्हणत भूमी खूप चिडलेली असते।
इकडे तोपर्यंत रागिणी सांगत असते भूमीच्या मनामध्ये आकाशबद्दल एकदम एक्स्ट्रीम लेवलचा द्वेष निर्माण होईल अशी सिच्युएशन आपण निर्माण करायची आणि यासाठी मी वाटेल ते करेन असं म्हणत ती एका माणसाला बोलवते, त्याला लिफाफ्यामध्ये पैसे देते आणि काहीतरी काम करायला सांगते ज्याच्यामुळे भूमी आणि आकाश यांच्यामध्ये अजून तिरस्कार अजून द्वेष वाढेल। आता रागिणीने प्रयत्न केले तरी नियतीच्या मनात काय आहे, नियती आकाश आणि भूमी यांना एकत्र कसं आणणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे।